आज मी तुम्हाला रताळं आणि बटाट्याचं चाट करून दाखवणार आहे. पाहू शकता, लहानापासून मोठ्यापर्यंत कुणाला पण रताळीचं आवडत नसतील तर हा चाट आवडीने खातील. खात्रीने सांगते, तुम्ही तुमच्याकडे ट्राय करून पहा. पाहू शकता, मी बटाटा आणि रताळे शिजवून घेतले आहेत. त्याची सालं काढून घेत आहे छानपैकी. हा रताळ्याचा चाट किंवा भाजी काही तुम्ही बोलू शकता. इतकी छान लागते, इतकी सुंदर लागते आणि शरीराला पण आरोग्यदायी आहे. रताळं तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. पाहू शकता, छानपैकी सोलून घ्यायचे, त्याचे काप करून घ्यायचे. पाहू शकता, मस्त ही रताळा बटाट्याची भाजी इतकी सुंदर बनते आणि चाटही इतका सुंदर बनतो की बस रे बस. पाहू शकता, मी असं सोलून घेतलं आहे आणि हे बटाटा आणि रताळं शिजवून झाल्यावर थंड होऊन द्यायचं. त्याच्यानंतर हे सोलून त्याचे काप करून घ्यायचे या प्रकारे. आणि बटाटा आणि रताळं 80% शिजवायचे, जास्त शिजवून घ्यायचे नाही, नाहीतर पूर्ण त्याचं काप होणार नाही. पाहू शकता, बटाटा रताळं तुटलं नाही पाहिजे कापताना. अजून मी पुढे एक टिप सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. हे बघा, असं वेगवेगळं करून घ्यायचं बटाटा आणि रताळं. त्याच्यासाठी मी 4 मिरच्या घेतल्या आहे, त्याही छान कापून घेते बारीकपैकी. पाहू शकता, आता मी कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल टाकून झाले की आधी बटाटा फ्राय करायचा छानपैकी, सोनेरी रंग येईपर्यंत. शिजवलेलाच आहे पण तो सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा, म्हणजे आपल्याला चाटला खूप टेस्ट येते, चाट खूप सुंदर लागतो. त्याच्यात मी जिरं टाकलं आहे चवीसाठी. हे उपासाचं पण आहे, तुम्ही उपासालाही करू शकता. आणि बटाटे टाकून घेतले आहे, ते सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. आता मी मिरची टाकून घेत आहे. मिरची छान थोडी परतून घ्यायची. नंतर रताळ्याचे काप टाकायचे. स्टेप बाय स्टेप करत गेलं की छान लागतात वस्तू आपल्या केलेल्या घरातल्या. आता मी थोडंसं स्वादानुसार मीठ टाकून घेत आहे. तेही छान परतून घ्यायचं लागेपर्यंत. आणि मी तुम्हाला शेवटी टिप सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आता दरदरीत शेंगदाण्याचं कूट टाकला आहे, जास्त बारीक करायचा नाही. याच्यासाठी तुम्ही उपवासाला किंवा असं टेस्ट म्हणून चाट बनवू शकता. हे बघा, आता मी तुम्हाला प्लेट करून दाखवत आहे. किती छान आणि सुंदर दिसते, पाहू शकता. बघा, ही भाजी तुम्हाला मी सांगितलं ना, मी तुम्हाला टिप सांगणार आहे. तर ही भाजी थंड झाल्याशिवाय त्याच्यावर दही टाकू नका, नाही तर दही फाटेल. आता मी उपासाचा चाट करून दाखवते. उपासाचा चिवडा घेतला आहे मी, तो टाकून घेतला आहे. घट्ट घट्ट असं छानपैकी दही टाकून घेत आहे. बघा, आता मी खजूर आणि चिंचेची चटणी टाकून घेत आहे, तीही उपासाला चालते. आता त्याच्यावर परत मी उपासाचा चिवडा टाकून घेत आहे, बटाट्याचाच. पाहू शकता, आपली प्लेट तयार झाली आहे. खायला इतकं सुंदर लागतं की मस्त. बटाटे आणि रताळी जास्त शिजवू नका, ही टीप आहे. आणि दही भाजी थंड झाल्याशिवाय टाकू नका, ही दुसरी टीप आहे. तर चला तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं सांगा आणि खायला या बरं उपासाचा चाट.